नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला डोंगरचं धानची रेसिपी शेअर करणार आहे. याच्या आधी पण माझ्या चॅनलवर मी ही शेअर केलेली होती. पण आता ताजी बोंबील आलेले आहेत आणि त्याचा हा भात आम्ही बनवतो. त्याची मी रेसिपी शेअर करते. साहित्य घेतलेलं आहे. इथे कढीपत्ता घेतला आहे, गरम मसाला, हळद, रेग्युलर मसाला, मीठ, कोथिंबीर, ही वांगी घेतली तशी जांभळी, ते 2-2 तुकडे करून घेतलेत. तुम्हाला जी वांगी मिळतील ती तुम्ही घालू शकता. आणि वांगं जरा मोठंच ठेवायचं आहे कारण ते भातात शिजल्यावर विरघळून जातं. टोमॅटो घेतला 1 ते 1.5 आणि चिंचेचा कोळ घेतला आहे. 1 बटाटा घेतला उभा चिरून आणि किती माणसांसाठी हवं आहे तेवढे मी तांदूळ स्वच्छ धुवून इथे भिजत घातले. ते इथे मी 4 माणसांसाठी हा डोंगरचा धान बनवणार आहे. त्याच्यात घालण्यासाठी ओलं वाटण लागणार आहे. त्याच्यासाठी आपण इथे 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचं. 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत. ही सगळी झाली आपली डोंगरच्या धानची तयारी. अर्थात त्याला दुसरं नाव आहे बोंबलाचा भात. तर इथे मी बोंबील घेतलेले आहेत. छान ताजी बोंबील आल्यावर हा पदार्थ जास्त प्रमाणात आमच्याकडे बनवला जातो आणि पावसाळ्यातसुद्धा आम्ही हा बोंबलाचं हे भात बनवतो. तर इथे मी बोंबील घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त बोंबील करू शकता. तर मी ते 6 ते 7 बोंबील इथे घेतलेले आहेत आणि जरा बोंबील मोठे असले की छान हा भात लागतो. स्वच्छ धुवून अगदी 10 मिनटं पाण्यात भिजत ठेवायचे आहे. कढई गरम करून त्याच्यात पावटी तेल घालून कढीपत्त्याची फोडणी करायची. नंतर आपल्याला ते कांदे घालून चांगले परतून घ्यायचे थोडा वेळ. आपला कांदा आता साधारण लाल होत आलेला आहे. आता आपण त्याच्यात टोमॅटो घालून घेऊया आणि चांगलं जरासं ढवळून घेऊया टोमॅटो मऊ होईपर्यंत. आणि नंतर आपल्याला त्याच्यात आता हे केलेलं हिरवं वाटण आहे ना ते घालून घ्यायचं आहे. तर ते घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे टोमॅटोवर परतून घ्यायचं आहे हिरवं वाटण. चांगलं 2-3 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाला चांगला तयार होईल. म्हणजे टोमॅटो, कांदा चांगला मऊ होईल आणि मिक्स होईल चांगला. तर तुम्ही बघू शकता आता हे चांगल्या प्रकारे मऊ झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण मसाले घालू. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा रेग्युलर मसाला घेतला आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे. ती घालून आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे कमी जास्त तिखट करू शकता कारण मी याच्यात हिरव्या मिरच्या पण घातल्यामुळे मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. म्हणजे आपला रेग्युलर मालवणी मसाला माझा आहे तो घातला आहे. आता मी बटाटा असा उभा कापून घेतला आहे आणि तो घातला आहे. आता हे आपण भिजवून घेतलेले बोंबीलसुद्धा घालून घ्यायचे आहेत. असं केल्याने बोंबील भातामध्ये मोडला जाणार नाही. या मसाल्याच्या तेलाबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत. ते परतून झाल्यावर आपल्याला हे भिजवून ठेवलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि चांगलं त्या मसाल्याबरोबर ह्यांनासुद्धा परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आधी 2-3 मिनटं हे तांदूळ परतून घेऊया. आपला भात चांगला परतून झाला आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यातलं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. चिरलेली वांगी घालून घ्यायची आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि याच्यात पाणी घालण्यासाठी आपल्याला ते बाजूला गरम करत ठेवायचं आहे. आता भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे तांदूळ आणि सगळं साहित्य चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तर हा भात इकडे आमच्या सासरी नेहमी बनवला जातो आणि नवीन बोंबील आले, सुके बोंबील, की हा अगदी आवर्जून बनवला जातो. चवीला खूप छान लागतो. दुसरं काहीही घेण्याची गरज नाही. तर आता आपण ह्याच्यात गरम पाणी घालून घेणार आहोत. पाणी किती लागेल ते तुम्ही ठरवायचे. तांदूळ जसे जुने नवे असतात ना त्याप्रमाणे पाणी कमी जास्त लागू शकतं. तर हे साधारण जुनेच तांदूळ आहेत, आंबेमोहर. तर त्याला पाणी आता हे इथे जास्त लागलेलं आहे. तर जसं लागेल तसं आपले जसे तांदूळ असतील ना त्याप्रमाणे तुम्ही घालायचे. तर हा भात ना शेतावरती नेण्यासाठी सुद्धा बनवला जातो आणि पावसाळ्यात वगैरे
कधी मच्छी नसते, त्यामुळे हे सुके बोंबील घालून अशा प्रकारे हा भात बनवला जातो. ह्याच्यात चवीला थोडीशी चिंचेचा कोळसुद्धा घालायचा, फार छान चव लागते. आणि चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता हा आपण झाकून ठेवायचं आहे. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे. करपलं नाही पाहिजे भात, मग सगळी चव निघून जाईल. असंच थोड्या वेळ आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर 5-6 मिनटासाठी झाकण देऊन ठेवायचं आहे. तर आता आपण झाकण देऊन ठेवूया आणि नंतर बघूया. तर आता 5-6 मिनटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून घेतो आहे आणि आवश्यकता वाटल्यास आपण ह्याच्यात पाणी घालायचं आहे. तर पाणी एका बाजूला मी गरम करत ठेवलेलंच होतं. त्यातलं मी थोडं पाणी उरवून ठेवलं आहे. तर आता आपण ह्याच्यात आणखीन थोडं पाणी घालून घेऊया. कारण हे तांदूळ आहेत ना, ते जुने असल्यामुळे ह्याला पाणी जास्त लागणार आहे. तर आता मी इथे पाणी घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा ढवळून ह्याला झाकून ठेवणार आहे. आपल्याला भात हा मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. असं ठेवला आणि झालं असं नाही. तर मध्ये मध्ये चेक करून बघायचं आहे आणि ढवळून आपल्याला पुन्हा ह्याला ठेवून द्यायचं आहे. तर आता मी ते पुन्हा झाकून ठेवलेलं आहे आणि झाकणावर आवर्जून पाणी ठेवायचं आहे. त्या वाफेच्या पाण्याने सुद्धा भात चांगला शिजला जाईल. आता आपण थोड्या वेळाने बघूया. तर पुन्हा आपण झाकण काढलेलं आहे आणि आता चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आपला भात हा आता होत आलेला आहे. हा भात असाच मोकळा छान लागतो. जास्त पाणी घालून शिजवला तर ते विरघळून जाईल. सगळे बटाटे, वांगं आणि बोंबीलसुद्धा विरघळून जातील. म्हणून जेवढ्याच तेवढं पाणी ठेवून आपल्याला हा भात असा मोकळा असा करून घ्यायचा आहे. तर आता मी हा भात चांगला ढवळून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा एक 3-4 मिनटं ठेवून देणार आहे झाकण लावून. तर इथे तुम्ही बघू शकता भात चांगला फुलून आलेला आहे आणि मोकळासुद्धा झालेला आहे. तर मी चांगलं असं ढवळून घेतलेलं आहे आणि आता थोडीशी पुन्हा वरून कोथिंबीर घालते. झाकून ठेवते की भात आपला खाण्यासाठी तयार. बोंबलाचा भात, डोंगरचा धान आणि त्याच्याबरोबर काय, तर तुम्ही याच्याबरोबर काहीही घेऊ शकता. पण हे मी इथे सॅलड बनवलेलं आहे कांद्याचं. हे अतिशय सुंदर लागतं. हे माझ्या पद्धतीने मी बनवलेलं आहे. तर एक कांदा चिरून घेतला आहे उभा असा, त्याच्यात कोथिंबीर घातली थोडीशी आणि त्याच्यात आता चवीला थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि अगदी थोडासा लिंबाचा रस घालून हे मिक्स करून ह्या भाताबरोबर घ्यायचं आहे आपल्याला. अतिशय सुंदर असा हा भात लागतो. एकदा या पद्धतीने हा डोंगरचा धान म्हणजेच बोंबलाचा भात तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला चव खूप आवडेल. पावसाळ्यात ज्या वेळेला आपल्याला मच्छी मिळत नाही, त्यामुळे आपण असे हे भाताचे प्रकार सुकी मच्छी घालून करू शकतो. आणि आपल्याला कधी-कधी संपूर्ण जेवण करायचा सुद्धा कंटाळा येतो स्वयंपाक करायचा, तेव्हासुद्धा आपण झटपट असा हा बनवू शकतो. आणि रात्रीच्या जेवणात हा केला ना तर अगदी सोपा आणि उत्तम पर्याय आहे. तर आमच्याकडे हा नेहमी बनवला जातो. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. अतिशय चवीला छान लागतो हा डोंगरचा धान. तर तुम्ही रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी कशी वाटली ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.